आजी चांगल्या सवय लावेन 2-3 महिने, हलवायचं. पुन्हा तुझेच हाल होते. कोण कोण आलंय? हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आम्ही तर एकदम मस्त आहोत तुमच्या आशीर्वादाने. सो इथे खूप छान असा व्ह्यू होता. म्हटलं चला कॅप्चर करू, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल असं छान मस्त वातावरण असेल तर मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते. आणि इथे आहेत हे, आणि त्याचबरोबर बेबीसुद्धा आहे. बेबी मस्तपैकी झोपलेलं आहे. वातावरण खूप सुंदर होतं, मस्तपैकी धुकं आलेलं होतं, आणि हे इथे ते दृश्य बघत बसले होते. आणि इकडे बेबी छान असं झोपले, मस्त आराम करते, कारण रात्रभर ते जागतं आणि दिवसभर मग झोपण्याच्या तयारीत असतं. सो इथे माझं ब्रेकफास्ट आलेलं आहे. आज ब्रेकफास्टमध्ये आहे इडली, चटणी आणि त्याचबरोबर टरबूज. सो नाश्ता, जेवण, बाकी जे काही सूप, दूध वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या, म्हणजे एकंदरीत माझं जे काही फूड आहे तर ते सगळ्या गोष्टी हॉस्पिटलकडूनच प्रोव्हाइड केल्यात. आणि तुम्ही खूप जणांनी विचारलं की तू नेमकं कुठल्या हॉस्पिटलमध्ये? सो मी अंकुरा हॉस्पिटलमध्ये, औंधमध्ये हॉस्पिटल, बाकी फॅसिलिटीज आम्हाला तरी आवडल्या, छान वाटल्या. सो म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू, कारण खूप जणांचे हे प्रश्न होते की तू कुठल्या हॉस्पिटलमध्येच वगैरे. आणि आज ना हॉस्पिटलमधला 3रा दिवस आहे, आणि उद्या आम्हाला म्हणजे 4थ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार आहे. त्याच्यामुळे मग डॉक्टरांनी थोडंसं चालण्या फिरण्यासाठी सांगितलं होतं, कारण 2 दिवस तर असं झालं की चालणं फिरणं काय हलणंसुद्धा मुश्किल होतं. त्यामुळे मग तेव्हा काही चाललेच नाही. आणि त्याच्यानंतर मग आता उद्या घरी जायचं, तर थोडं तरी आपल्याला चालता फिरता तरी कमीत कमी आलं पाहिजे. त्याच्यामुळे डॉक्टर म्हटले थोडी थोडी प्रॅक्टिस करा, आणि डॉक्टरांना पण असं होईल की पेशंट पण आपला व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्याला लवकर डिस्चार्ज देऊ शकतील. हो, काय म्हणते बाळाची आजी? मस्त आहे ना? रडते रडते, रात्रभर आईला काही झोपू देत नाही, आणि दिवसभर झोपते मस्त एकदम. आणि इकडे यांना पण काही झोपायला देत नाही, हो ना? मागवा मग चहा मागवा मग. अय 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 अय, अगर आणि हाय, हे आता काढून टाकायचं. आज जरा जास्तच पेशंटचा फील येतोय. करायच्या आधीच आजी मांडीवर घेते, करायच्या आधीच आजी मांडीवर झाली. आजी चांगल्या सवय लावेन 2-3 महिने, हलवायचं. पुन्हा तुझेच हाल होते. सारखंच घे म्हणेन. ते बघ, त्याच्यामध्ये होती, नुसतं हो केलं तिने, लगेच घेतलं मांडी. मज्जा आहे बाबा, हाय मज्जा आहे का पोळीची? बघा ना, लगेच सेकंदात शांत बसते, एकदम शांतच बसती, घेतलं कीच. बरं, सवय लेकरांना कधीपासून असते? तर पहिल्या दिवसापासून सवय लागली. हा ना, आता मी सुद्धा ते पाळण्यातून घेतलं ना, लगेच गप्प बसते, ठेवलं की लगेच चालू. तुम्ही तर घेऊन मस्त मिळवता ना. एक डोळा नुसता असा उघडती, एक डोळा बंद. आता उद्या सकाळी सनलाईटचं लक्षात ठेव. सनलाईट येतो तिकडे. हो. कोण कोण आलंय? आवाज कळतो बरं का कुठून येतो पण आणखी. बघतोय ना. लक्ष देते, वाचलं की.
असं घेऊन बसा म्हणते आता ते अजून तर काहीच कळत नाही त्याला. त्या दिवशी पासून असं सुरू झालं. त्या दुपारच्या दिवशी तर रात्रभर मांडीवर खाली टाकले उघड डोळे, उघड 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 उघड. काय दिसतंय का? काय काय दिसतंय? काय दिसतंय? काय? आता पूर्ण डोळे उघडतात कंटिन्यू. अंधार पडतोय तर. तर आज हॉस्पिटलमधला 4था दिवस आहे. घरी जायचं आहे. फायनली आम्हाला डिस्चार्ज मिळाला आहे. सो खूप आनंद झाला आहे, कारण घरी जायचं म्हणलं की खूप बरं वाटतं. हॉस्पिटलमध्ये राहून राहून ना खूप जास्त कंटाळा येतो, आणि त्यामुळे ड्रेस वगैरे चेंज केलं. म्हटलं आपण थोडंसं केस वगैरे विंचरूया, थोडं लिप बाम लावूयात, जेणेकरून आपल्यालाच फ्रेश वाटेल. कारण मागच्या 2 ब्लॉगमध्येच तुम्ही मला बघितलं असेल की खूप जास्त माझा ते गाऊनने वगैरे खूप जास्त अवतार झाला होता. अवतार म्हणण्यापेक्षा ना, ते दुखत असेल ना आपल्याला, तर बाकी आपल्याला कोणत्याच गोष्टीचं पडलेलं नसतं. आपल्याला फक्त आपल्या तब्येतीचं पडलेलं असतं. त्याच्यामुळे मग मी काहीच लक्ष दिलं नव्हतं, आणि तेव्हा माझी कंडिशन पण तशी नव्हती खरं तर. आणि त्याचबरोबर सगळी ज्वेलरी हे त्यांनी ऑपरेशनच्या वेळी अगोदरच काढून घेतली होती. म्हणजे जेव्हा मी ॲडमिट झाले हॉस्पिटलमध्ये, तेव्हाच माझं मंगळसूत्र, कानातले वगैरे म्हटलं आपण ते पण वेअर करू, जेणेकरून थोडंसं पहिल्यासारखं वाटेल, आपल्याला थोडंसं बरं वाटेल. आणि ऑपरेशनमुळं ना मला हसणंही मुश्किल होत होतं, आणि यांचं कसं, यांना प्रत्येक गोष्टीवर जोक मारायचा असतो. त्याच्यामुळे मग असं झालं होतं की मी एकदा हसायचे, आणि त्याच्यानंतर मला 10 ते 15 मिनटं रडावं लागायचं. त्यामुळे मी त्यांना सक्त मनाई केली होती की तुम्ही जोक काही मारू नका, कारण मला खूप जास्त त्रास होते. सो आत्ता जाताना सुद्धा त्यांचं तेच चालू होतं. आता म्हटले की नाही, तुला थोडं थोडं हसता येते, तर चल मी जोक मारतो. म्हणून मग त्यांचं काही ना काही जोक मारणं, काही ना काही चालू आहे. आणि आता मी झाली रेडी म्हणजे घरी जाण्यासाठी. घरी जायचं म्हणलं ना, असं एवढा आनंद झाला आहे आता की असं इथे पेशंटसारखं बसून बसून खूप जास्त कंटाळा आला होता. पण गरज पण होती त्याची, आणि खरं तर त्रास पण होत होता. त्याच्यामुळे मग राहणं तर आवश्यक होतं. पण आता घरी चाललं तर थोडंसं बरं वाटतंय. काही झालं तर आपलं घर ते आपलं घरच असतं, त्यामुळं घरी गेलं की बरं वाटतं. हाय ना आई? आज आईने जरा आई चक्कर मारून आली आता. नाही, थोडं लाव ना. लावले ऑलरेडी. थोडं लाव, हाताला. पाय. तर आता इकडं आई आणि बाळ, आणि इथे हे आहेत निघण्याची तयारी. एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन आलो. काही यूजमध्ये आल्या, काही नाही आल्या. बॅग काही यूजमध्ये नाही आलं. बऱ्यापैकी गोष्टी यूजमध्ये आल्या. फक्त गोष्टी कोणत्या यूजमध्ये नाही आल्या, ज्या मी आणल्या होत्या ना, कुठे कंगवा, आरसा, टिकली, ह्या सगळ्या गोष्टी काहीच यूजमध्ये नाही आल्या. कारण मी त्याच्याकडे बघितलंच नाही. मला असं झालं होतं की माझं दुखणं एवढं झालं की नको, मला काहीच आवरायचं नाही. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल माझा काय अवतार होता. पण आता ठीक आहे, एवढं मोठी याच्यातून आपण जातोय म्हणजे एवढंच तर होणारच. त्याच्यामुळे मग मी असा विचार केला, सध्या प्रायोरिटी आपण आपल्या तब्येतीकडे द्यायला पाहिजे, आणि अजूनही तसंच होणार आहे. त्यामुळं एखाद्या वेळेस जर ब्लॉग नाही आला, काय झालं तर असं बोलू नका की नाही का कधी येणार किंवा कधी येणार म्हणण्यापेक्षा टाकत जा कंटिन्यू. तर असं जसं होईल तसं आता मी ब्लॉग्स टाकेल, कारण जसं म्हटलं प्रायोरिटी तब्येतीला द्यायला पाहिजे. सो झाली आहे तयारी, आता निघतोय घरी. काय काय तयारी केली आहे बघते, दाखवते. सगळ्यात खुश नाही आहेत घरी जाण्यासाठी, हो ना? माझी झोप झाली नाही किती दिवस. असं वाटतं की 1-2 महिने झाले झोपलेलोच नाही. ह्यांची पण नाही झोप झाली, आईची पण नाही, आणि माझी तर काय असणार आहे. त्याच्यामुळे मी सकाळपासून भराभरी चालू, पण तुम्ही काय आवडेल. बघा तयारी. आणि येताना जेवढी तयारी ह्यांची चालू नव्हती ना, म्हणजे येताना माझी तयारी चालू होती की मी काय काय तयारी करू. आता जाताना ह्यांची चालू आहे, आईचं चालू आहे की हे घ्यायचं, हे राहिलं ते राहिलं. तिकडे बाळ आईच्या मांडीवर झोपलंय. आईची मांडी काय सोडत नाही बाळ. रात्रभर जागवणार आता आजीला, दिवसभर रात्रभर. चलो, ओके, ऑल डन. निघूयात का मग? आणि आता बाकी मी ब्लॉग काय शूट केलेत, किती तुम्हाला व्हिडिओ क्लिप्स मिळाल्यात, किती ब्लॉग झालेत, हे मला काहीच माहिती नाही आहे. आता घरी गेल्याच्या नंतर मी सगळं व्यवस्थित बघेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, आणि त्याच्यानंतर मग एडिटिंग करेल, आणि त्यानंतर मग बाकीचे ब्लॉग्स तुमच्या समोर येतील. पण तोपर्यंत बघूया आता काय काय शूट केले. बाकी तुमचे काही प्रश्न असतील, कॉमेंट्स असतील, तर त्या पण आता मी चेक करेल जाऊन. सो थोडासा डिले होईल आता ह्या गोष्टीला. निकलते हाय. बंद करायचं राहिलेलं आहे. हा, ते करते. ते त्यांचे काम आहेत, टेन्शन आहेत ते. त्याचे आवाज होती चला. हॅलो. अच्छा अच्छा, सही है.
फायनली आम्ही आलो आहे घरी आणि घरी आल्यानंतर मग सगळी आमच्या वेलकमची तयारी केली होती. ज्ञानूने, नानाने, त्याचबरोबर पप्पा होते घरी. सो तिघांनी मिळून सगळी तयारी केली. ज्ञानू तर तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदरच आली होती आणि आमचं काहीही काम असेल ना, म्हणजे आमच्याकडे काही फंक्शन असेल, काही असेल, तर ज्ञानू अशी आहे की आम्ही तिला पटकन बोलून घेतो, कारण ती पण पुण्यातच असते. त्यामुळे मग आई माझ्यासोबत होती तिथे हॉस्पिटलमध्ये आणि ज्ञानू घरी होती. सो तिने सगळं डेकोरेशन केलं, म्हणजे फुलं, रांगोळी वगैरे काढली. त्याचबरोबर माझे सासरे आणि पप्पा दोघंसुद्धा होते. तर त्यांनी फुगे वगैरे फुगवण्यामध्ये मदत केली, कारण सगळे एवढे खुश होते ना, मग सगळ्यांना वेलकम पण असं छान करायचं होतं काहीतरी. आणि त्यासाठी मग दरवाजाच्या बाहेर रांगोळी, फुलं, त्याचबरोबर मग जे पायांचे ठसे घ्यायचे होते त्याच्यासाठी तिने रुमाल वगैरे टाकलं. त्यानंतर जो कलश होता तो ठेवला. तिने सगळी अशी छान तयारी करून ठेवली होती बेबीच्या आगमनाची. आणि मग बेबीच्या पायाने तो कलश करून आम्ही छान त्याचं वेलकम केलं. वेलकम म्हणजे ती लक्ष्मीच्या पावलांनी आली असं. आणि त्यानंतर कुंकाचे ठसे उमटवायचे होते खरं तर, पण आता कुंकू कसं झालं आहे, सगळं काही डुप्लिकेट गोष्टी आहेत, सगळं चांगलं नसतं, काही ॲलर्जी वगैरे होईल, त्यामुळे आम्ही ते नाही केलं. आणि त्यानंतर मग डिरेक्टली घरात आलो. जेवण वगैरे केलं आणि ज्ञानूनं मस्त असं डेकोरेशन केलं होतं, जसं तुम्ही इथे बघितलंच. छान असं केलं आहे सगळ्या गोष्टी. आणि आता बेबी पण झोपले, तर म्हटलं चला आता मी व्हिडिओचा शेवट करते. येताना काय झालं, हॉस्पिटलमध्ये खरं तर एवढी गरमी होती ना, AC होता, पण बाळामुळे आम्ही काही लावायचंच नाही, त्यामुळे गरमी एवढी होती, त्याच्यामुळे मग स्कार्फ, स्वेटर असं काही मी घातलंच नाही. सो येताना पण नाही केलं. आणि मग येताना एवढं थंड लागलं आणि म्हटलं मग ते पहिले करायला पाहिजे आपण, त्याच्यामुळे पहिले स्वेटर, स्कार्फ सगळं बांधून घेतलं. आणि आता कसं डिलिव्हरीनंतर असं म्हणतात की कानात वगैरे हवा नाही जाऊ द्यायला पाहिजे, त्याच्यामुळे म्हणतात आता ती पण थोडीशी काळजी घ्यावी लागेल, गरमी जरी असेल तरीसुद्धा. सो पहिले ते वेअर केलं, जेवण केलं, बेबी पण झोपले. सो म्हटलं आता चला आपण पण आराम करून घेऊ, कारण आताचं रुटीन सगळं चेंज होणार. 4-5 दिवसातून घरी आले तर मस्त वाटते, पण झोपेचं हे सगळं रुटीन आता थोडंफार चेंज होणार, पहिल्यासारखं काही राहणार नाही. जोपर्यंत बेबी झोपले तोपर्यंत आपण झोपून घ्यायचं. मग आपलं माझं जर काही काम असेल, व्हिडिओज वगैरे, तर ते मी करून घेईल बसल्या बसल्या, किंवा असंच जसं वेळ मिळेल तसं, आणि व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आणि ते तुमच्यासमोर येत राहतील, म्हणजे कंटिन्युअसली नाही, जसे आत्ता येत होते मध्यंतरी तसे, पण जसं होईल तसं मी ट्राय करेल. सो असा सपोर्ट करा आणि तुमच्या ब्लेसिंग्स आमच्यासोबत अशाच कायम राहू द्या. छान वाटलं, खूप लोकांचे छान हां चालेल ना. खूप लोकांचे छान असे मेसेज आले, खूप छान कॉमेंट्स आल्या, ते बघून खरंच खूप छान वाटलं. आणि एक पोस्ट अपलोड केलीच होती डिलेवरीच्या नंतर की बेबी गर्ल झाली आहे म्हणून, कारण मला तुमच्यासोबत ते शेअर करायचं होतं. असं झालं होतं की मी तुमच्यासोबत कधी शेअर करू, पण मी फेस नाही रिव्हील केला. ॲक्च्युली थोडंसं घरचे पण आणि आम्हाला पण ते थोडं बरोबर नाही वाटत. सो जेव्हा आम्ही थोडंसं कम्फर्टेबल होऊ तेव्हा तुमच्यासोबत म्हणजे तुमच्यासमोर फेस पण मी रिव्हील करेल.
सो आय होप तुम्ही सगळे समजून घेणार. आजचा व्हिडिओ मी इथेच बंद करते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.